नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सतीश मोरे. खरं तर आज महाराष्ट्राला हादरवणारी एक दुःखद अशी घटना घडली. ती म्हणजे अजितदादा पवार यांचं विमानस्फोटामध्ये दुःखद असं निधन झालं. खरं तर सकाळी TV न्यूज पाहताना प्रथमतः या घटनेवर विश्वास बसेना, परंतु हा प्रकार जसा जसा उलगडत गेला मन अगदी सुन्न झालं. महाराष्ट्राचे लोकनेते म्हणून समजले जाणारे, प्रखरपणे बोलणारे आणि निर्भीड असणारे अजितदादा पवार हे आज आमच्यात नाही, ही मनाला खंत देणारी गोष्ट आहे. राजकारण हे केवळ पदांचे नसते, ते असते संघर्षाचे, निर्णयांचे आणि जबाबदारीचे. महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक नेता ज्याने कठोर निर्णय घेतले, पण कामातून आपली ओळख निर्माण केली, ते म्हणजे अजितदादा पवार. सहकार, शेती, ग्रामीण विकासाची जाण, घरातून मिळालेला वारसा, शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची जिद्द, यातून घडत गेला असा त्यांचा जीवन प्रवास म्हणजे अजितदादा पवार यांचा राजकीय प्रवास. अर्थमंत्री म्हणून असो किंवा उपमुख्यमंत्री म्हणून असो, अजितदादा पवार यांची ओळख कामात स्पष्टता आणि निर्णयात ठामपणा अशी होती. विकास प्रकल्प, सिंचन योजना, आर्थिक शिस्त आणि प्रशासनावर पकड, त्यांची कार्यशैली नेहमीच चर्चेचा विषय राहिली. वाद झाले, आरोप झाले, राजकारणात चढ उतार आले, पण अजितदादा कधीच पळाले नाही. ते मैदानात ठामपणे उभे राहिले, टिकले आणि पुन्हा उभे राहिले. ही असते खऱ्या नेतृत्वाची कसोटी. ग्रामीण महाराष्ट्राशी थेट संवाद, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका आणि कामातून उत्तर देण्याची सवय, यामुळे अजित पवार फक्त नेता नाही तर एक प्रभावी प्रशासक म्हणून ओळखले जात होते आणि ओळखले जातील. नेतृत्वाचा प्रवास नेहमी सोपा नसतो, पण जो निर्णय घेतो, जबाबदारी स्वीकारतो आणि जनतेसमोर उभा राहतो, तोच इतिहासात लक्षात राहतो. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला माझा सन्मान, माझा गौरव आणि अभिवादन. खरंच अजितदादा, तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणात जी पकड केली होती, महाराष्ट्राच्या राजकारणाला जी तुमची गरज होती, ती पकड आता पुन्हा कोणी करू शकेल अशी शक्यता करता येत नाही. अजितदादा, तुमच्या जाण्याची आम्हाला खंत आहे आणि खरोखर या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळ निर्माण झाली आहे. अजितदादा, तुम्हाला विनम्र अभिवादन.